अध्याय 22 चिरहरण. वैदिक संस्कृतीत एक अशी रीत आहे की 10 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या वयोगटातील मुलींनी चांगला पती मिळावा म्हणून भगवान शिवांची अथवा दुर्गादेवीची उपासना करावयाची असते. तथापि वृंदावनातील अविवाहित बाला तर अगोदरच श्रीकृष्णाच्या सौंदर्यावर आकृष्ट झालेल्या होत्या आणि त्यांनी हेमंताच्या प्रारंभीच दुर्गादेवीच्या उपासनेला प्रारंभ केला होता. हेमंत ऋतूचा पहिला महिना मार्गशीर्ष ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यात व्रजबालांनी अनुष्ठानपूर्वक दुर्गादेवीची उपासना केली. प्रारंभी त्या हविषान्य घेऊ लागल्या. हा अन्नाचा प्रकार मूगडाळ आणि तांदूळ एकत्र उकडून केला जातो, परंतु त्यात हळद, मसाले इत्यादी घातले जात नाही. वैदिक आज्ञेनुसार कोणताही धार्मिक संस्कार करण्याअगोदर शरीर शुद्धार्थ या प्रकारचे अन्न घेण्याचा निर्देश आहे. वृंदावनातील त्या अविवाहित गोपी सकाळी लवकरच यमुने स्नान करून कात्यायनी देवीची उपासना नित्यनेमाने करीत. कात्यायनी हे दुर्गादेवीचेच एक नाव आहे. त्या व्रजबाला यमुनेतील वाळू घेऊन कात्यायनी देवीची प्रतिमा घडवून त्याची पूजा करीत. वैदिक शास्त्रे वेगवेगळ्या पदार्थापासून देवमूर्ती घडविण्याची आज्ञा देतात. उपास्य देवतेचे चित्र काढले जाऊ शकते अथवा मणी, धातू, लाकूड, माती, शिला यांपासून मूर्ती घडविली जाऊ शकते किंवा उपासक आपल्या हृदयात तिचे चिंतन करू शकतो. मायावादी तत्त्वज्ञ अशा सर्व विग्रहांना काल्पनिक मानतात. तथापि अशा मूर्ती भगवंतांशी किंवा त्या देवतेशी अभिन्न असल्याचे वैदिक शास्त्रांनी मान्य केलेले आहे. या अविवाहित व्रजबाला दुर्गादेवीची वाळूची प्रतिमा करून त्याची पुष्प, चंदन, धूप, दीप तसेच फळे, धान्य, वृक्षांची पाने इत्यादी सामग्रीने पूजा करीत. पूजेच्या अंती एखादा वर मागण्याचा नियम आहे. त्या अविवाहित गोपकन्या मोठ्या भक्तिभावाने कात्यायनीकडे प्रार्थना करीत. हे कात्यायनी महामाये, पुरुषोत्तम भगवंतांची बहिरंगा शक्ती आहेस. हे महायोगिनी, तू या भौतिक जगाची अधीश्वरी आहेस. हे माते, आमच्यावर दया कर आणि आमचा विवाह नंद महाराजांच्या पुत्राशी श्रीकृष्णांशी होऊ दे. सामान्यतः वैष्णव कोणत्याही देवी देवतेची उपासना करीत नसतात. ज्याला शुद्ध भक्तीत प्रगती करावयाची इच्छा आहे त्यांच्यासाठी नरोत्तमदास ठाकूरांनी देवी देवतांची पूजा निषिद्ध सांगितली आहे. तथापि ज्यांच्या श्रीकृष्णावरील स्नेहाला कोणती तुलना नाही अशा गोपी येथे दुर्गादेवीची उपासना करताना दिसतात. देवोपासकही कधीकधी या गोपींच्या दुर्गापूजेविषयी उल्लेख करतात, परंतु आपण गोपींचा त्यामागचा हेतू समजून घेणे आवश्यक आहे. सामान्यपणे लोक दुर्गादेवीची उपासना करतात ती काही भौतिक लाभाची लालसा मनात धरून येथे गोपींनी आपल्याला श्रीकृष्णाची पत्नी होता यावी यासाठी दुर्गादेवीची प्रार्थना केली आहे. सारांश असा की जर या सर्व कार्याचे केंद्र श्रीकृष्ण असतील तर भक्त ते ध्येय साध्य करण्यासाठी कोणतेही माध्यम उपयोगात आणू शकतो. गोपी श्रीकृष्णांना तृप्त करण्यासाठी अथवा त्यांची सेवा करण्यासाठी कोणतेही माध्यम स्वीकारू शकतात. हेच गोपीचे सर्वश्रेष्ठ स्वभाव वैशिष्ट्य होते. त्यांनी श्रीकृष्ण पती मिळावे म्हणून संपूर्ण महिनाभर दुर्गादेवीची उपासना केली आणि नंदनंदन श्रीकृष्ण हेच पती मिळावेत म्हणून प्रतिदिन प्रार्थना केली. गोपी स्नानाकरिता पहाटे लवकरच यमुनेवर जात. त्या तेथे यमुनाकाठी एकत्र येत आणि एकमेकांच्या हातात हात घालून फेर धरून मोठ्याने श्रीकृष्णाच्या अद्भुत लीला चरित्रांची गीते गात. भारतातील मुली आणि स्त्रियांमधील एक पुरातन रीत अशी आहे की त्या जेव्हा नदीत स्नानाकरिता जातात तेव्हा त्या आपली वस्त्रे काढून काठावर ठेवतात आणि विवस्त्र होऊन नदीत स्नान करतात. जेथे त्या स्नान करतात त्या स्थानावर जाण्यास पुरुषांना पूर्ण बंदी असते. आजही ही पद्धत प्रचलित आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी त्या अविवाहित तरुण गोपींच्या मनातील इच्छा जाणून त्यांचे इच्छित फल सफल होण्याचा आशीर्वाद दिला. त्यांनी श्रीकृष्ण पती मिळावा म्हणून प्रार्थना केली होती आणि श्रीकृष्ण त्यांची मनोकामना पूर्ण करू इच्छित होते. महिन्याच्या शेवटी श्रीकृष्ण आपल्या मित्रांना संगतीने घेऊन यमुनेच्या तीरावर गेले. श्रीकृष्णाचे दुसरे नाव योगेश्वर अर्थात अखिल योगसिद्धीचे स्वामी असे आहे. एखादा योगी ध्यानधारणा करून दुसऱ्यांच्या मनातील भावभावनांचा अभ्यास करू शकतो आणि भगवान श्रीकृष्णाने त्या व्रजबालांची मनोकामना निश्चितपणे जाणली होती. गोपिकांनी आपली वस्त्रे काढून काठावर ठेवली आणि त्या स्नान करण्यासाठी यमुनेत शिरल्या. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्नानाच्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी गोपिकांची वस्त्रे एकत्र केली आणि ते जवळच्याच एका कदंब वृक्षावर चढून बसले. काठावर वस्त्रे दिसते नाहीत म्हणून गोपिका भयभीत होऊन इकडे तिकडे पाहू लागल्या. तेव्हा श्रीकृष्ण हसतमुखाने त्यांना म्हणाले, हे मुलींनो, कृपया एकेकीने इकडे या आणि वस्त्रांसाठी विनंती करून आपापली वस्त्रे घेऊन जा. मी तुमच्याशी थट्टा विनोद करीत नाही, मी सत्य आहे ते सांगतो. मला तुमच्याशी विनोद करण्याची इच्छा नाही, कारण तुम्ही 1 महिन्यापासून कात्यायनी देवीच्या उपासनेसाठी यमनियमांचे कठोर पालन करून अगोदरच थकल्या आहात. कृपया सर्वजणी एकदाच येऊ नका, एकटीने या. मला तुमच्यापैकी प्रत्येकीचे सौंदर्य पूर्णपणे पाहावयाचे आहे, कारण तुमच्या सगळ्यांचेच कटिभाग अतिशय क्षीण आहे. मी तुम्हाला एकटीने येण्याची विनंती केली आहे. चला लवकर. श्रीकृष्णांचे असे थट्टेचे शब्द ऐकून यमुना जळात उभ्या असलेल्या गोपी परस्परांकडे पाहून हसू लागल्या. श्रीकृष्णांची अशी विनंती ऐकून त्यांना फारच हर्ष झाला होता, कारण त्या अगोदरच त्यांच्या प्रेमात पडलेल्या होत्या. त्या लाजून एकमेकींकडे पाहत तशाच तिष्ठत उभ्या राहिल्या, परंतु विवस्त्र असल्यामुळे त्या जलाबाहेर येऊ शकत नव्हत्या. फार काळ पाण्यात राहिल्याने त्यांना थंडी भरली होती आणि त्यांचे अंग थरथर कापत होते. तरीही गोविंदांचे ते तृप्त करणारे विनोदाचे शब्द ऐकून त्यांची अंतःकरणे आनंदाने उत्तेजित झाली. त्या श्रीकृष्णांना म्हणाले, हे नंदनंदन, कृपया आमच्याशी असा विनोद करू नका. हा आमच्यावर अन्यायच आहे. तुम्ही तर फारच सन्माननीय आहात, कारण तुम्ही नंद महाराजांचे सुपुत्र आहात. तुम्ही तर आम्हाला फारच प्रिय आहात. तुम्ही आमची थट्टा करू नका. यमुना जळ अतिशय थंड असल्याने आम्ही थंडीने थरथर कापत आहोत. आमची वस्त्रे त्वरित देऊन टाका, अन्यथा आम्हाला त्रास होईल. त्या अतिशय दीनपणे
श्रीकृष्णांची प्रार्थना करीत म्हणाल्या, प्रिय श्यामसुंदर, आम्ही सगळ्याच तुमच्या शाश्वत दासी आहोत. तुमची जी काही आज्ञा असेल तिचे मागचा पुढचा विचार न करता पालन करण्यास आम्ही बाध्य आहोत. ते आमचे धर्मकर्म असल्याचे आम्ही समजतो. तथापि तुम्ही आमच्यावर घातलेली अट पालन करणे अगदी अशक्य आहे. तुम्ही जर आपल्या अटीवर दृढ असाल तर निश्चितच आम्हाला नंद महाराजांकडे जावे लागेल आणि तुमच्या विरुद्ध गाऱ्हाणे करावे लागेल. नंद महाराज दुर्लक्ष करतील तर तुमच्या दुर्वर्तनाविषयी आम्ही कंसराजाला जाऊन सांगू. त्या गोपकुमारींची विनवणी ऐकून श्रीकृष्ण उत्तरले, हे गोपींनो, जर तुम्ही स्वतःला माझ्या शाश्वत दासी समजता तर माझ्या आज्ञेचे पालन करण्यास सदैव तत्पर आहात असे म्हणता तर माझी विनंती ऐका. हसत मुखाने एक एक करून इकडे या आणि आपापली वस्त्रे घेऊन जा. जरी तुम्ही नाही आलात तरी कदाचित माझ्या पित्याकडे गाऱ्हाणे केलेच तरीही मला त्याची काळजी नाही, कारण माझे वडील आता वृद्ध झाले असून ते माझ्या विरुद्ध काही करणे शक्य नाही. श्रीकृष्ण आपल्या निश्चयावर दृढ होते. त्यामुळे गोपींना त्यांच्या आज्ञेचे पालन करण्याव्यतिरिक्त काही मार्ग नव्हता. त्या एका पाठोपाठ यमुनेतून बाहेर आल्या, परंतु पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत असल्यामुळे त्या आपल्या डाव्या हाताने अधोभाग झाकून धरण्याचा प्रयत्न करीत होत्या. अशा स्थितीत त्या थंडीने थरथर कापत उभ्या राहिल्या. त्यांचे समर्पण इतके निरागस होते की श्रीकृष्ण तत्काळ त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि कात्यायनी देवीकडे श्रीकृष्ण पतिप्राप्त व्हावेत म्हणून अंतःकरणातून प्रार्थना करणाऱ्या त्या अविवाहित व्रजपाला तेव्हा पूर्णपणे तृप्त झाल्या. स्त्री आपल्या पतीव्यतिरिक्त कोणाही पुरुषासमोर व्यवस्थेत येऊ शकत नाही. त्या कुमारिकांनी श्रीकृष्ण आपले पती व्हावेत अशी इच्छा केली होती आणि श्रीकृष्णाने अशा प्रकारे त्यांची ती इच्छा पूर्ण केली होती. त्यांच्यावर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्यांची वस्त्रे आपल्या खांद्यावर घेतली आणि त्यांना म्हणाले, प्रिय गोपिकांनो, तुम्ही विवस्त्र स्थिती यमुनेत प्रवेश करून मोठा अपराध केला आहे. त्यामुळे यमुनेचे अधिष्ठात्री देवता वरुणदेव तुमच्यावर अप्रसन्न झाले आहेत. त्या अपराधातून मुक्त होण्यासाठी तुम्ही वरुण देवांना नम्रपणे हात जोडून नमस्कार करा. या सर्व व्रजबाला अतिशय निष्पाप मनाच्या होत्या आणि श्रीकृष्ण जे काही बोलले ते त्यांनी सत्य म्हणून स्वीकारले. वरुण देवाच्या क्रोधातून वाचण्यासाठी तसेच त्यांच्या व्रताची सांगता फलद्रूप होण्यासाठी आणि अंततः त्यांच्या उपास्य प्रभूला श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी त्यांच्या आज्ञेचे पालन केले. अशा रीतीने त्या श्रीकृष्णांच्या सर्वश्रेष्ठ प्रेमिका आणि आधारधारक सेविका झाल्या. गोपिका कृष्ण भावनेला तुलनाच नाही. वास्तविकपणे गोपींना वरुणाशी किंवा इतर कोणत्याही देवतेशी काही कर्तव्य नव्हते. त्यांना केवळ श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याची इच्छा होती. श्रीकृष्ण त्यांच्या निष्पाप स्वभावामुळे अतिशय प्रसन्न झाले आणि करुणा येऊन त्यांनी प्रत्येकीला बोलवून त्यांची वस्त्रे परत दिली. श्रीकृष्णाने त्या व्रजकुमारी यांना फसवून आपल्यासमोर विवस्त्र स्थितीत उभे राहायला लावले. त्यांची विनोदी शब्दाने थट्टा करून आनंद घेतला. त्यांना कठपुतळ्याप्रमाणे वागविले. त्यांची वस्त्रे हरण केली तरी देखील त्या त्यांच्यावर प्रसन्नच होत्या. त्यांनी त्यांच्या विरुद्ध कधी कोणते गाऱ्हाणे केले नाही. गोपीचा हा भाव श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या शिष्टकातून प्रकट केला आहे. ते म्हणतात, प्रिय श्रीकृष्ण, तुम्ही मला आलिंगन द्या अथवा आपल्या चरणाखाली चिरडून टाका अथवा कधीही दर्शन न देता मला मर्माहत करा. तुम्हाला काहीही करण्याचे स्वातंत्र्य आहे. तथापि केवळ तुम्हीच माझे स्वामी आहात. दुसरे कोणीही माझे उपास्य नाही. हा गोपींचा श्रीकृष्णाविषयीचा भाव आहे. भगवान श्रीकृष्ण गोपीवर प्रसन्न होते आणि गोपींनाही तेच पती म्हणून हवे होते. त्यामुळे त्यांनी गोपींना सांगितले, सुस्वभाविक गोपिकांनो, माझ्याविषयीची तुमची इच्छा मला माहीत आहे आणि तुम्ही कात्यायनी व्रत का केले त्याचीही मला जाणीव आहे. तुमचे कर्म मला पूर्णपणे मान्य आहे. ज्यांची सर्व चेतना माझ्या ठिकाणी एकाग्र आहे, मग ते कामभावनेतून का असेना त्याचा उद्धार होतो. बीज जळून लाही झाल्यावर ते कधी अंकुरित होत नाही. त्याप्रमाणे माझ्या प्रेममय सेवा भक्तीच्या संबंधातील कोणतीही कामना सामान्य कर्माप्रमाणे बंधनाला कारण होणारी कर्मफळे निर्माण करीत नाही. ब्रह्मसंहितेत एक विधान आहे, कर्मणी निर्दहती किंतुच भक्तिभाजाम. प्रत्येकजण कृतकर्माच्या फळांनी बद्ध आहे, परंतु भगवत भक्त भगवंतांच्या प्रसन्नतेकरिता कर्म करीत असल्यामुळे कर्मफळाचा भोग करीत नाही. त्याप्रमाणे गोपींचा श्रीकृष्णाविषयीचा भाव जरी कामुकतेचा दिसतो तरी त्याला सामान्य स्त्रियांच्या कामवासनेप्रमाणे समजले जाऊ नये. त्याचे कारण श्रीकृष्ण स्वतः स्पष्ट करतात. श्रीकृष्णाच्या भक्तीतील कार्य दिव्य स्तरावरील असून त्यांना कर्मप्रतिक्रिया नसते. श्रीकृष्ण म्हणाले, गोपींनो, मला पती म्हणून प्राप्त करण्याची तुमची मनोकामना पूर्ण होईल, कारण अशी इच्छा धरून तुम्ही कात्यायनी देवीची पूजा केली. ते मी तुम्हाला वचन देतो, पुढच्या शरद ऋतूत तुम्ही मला भेटू शकाल आणि आपला पती म्हणून तुम्ही माझ्या सहवासाचे सुख घ्याल. तदोपरांत श्रीकृष्ण आपल्या गोपाळ मित्रांसमवेत एका झाडाच्या आश्रयाला बसले. तेथे त्यांनी मित्रांसमवेत गप्पा गोष्टी करण्याचा आनंद घेतला. ते वृंदावनवासींना संबोधित करीत म्हणाले, प्रिय स्तोक कृष्ण, प्रिय वरुथफ, प्रिय भद्रसेन, हे सुदाम, हे सुबल, हे अर्जुन, हे प्रिय विशाल, हे ऋषभ, या वृंदावनातील सौभाग्यशाली वृक्षांकडे जरा पहा तर त्यांनी आपले संपूर्ण जीवनच इतरांच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे. प्रत्येक वृक्ष अनेक नैसर्गिक संकटांना सहन करीत आहे. वादळे, मुसळधार पाऊस, प्रखर उष्णता, कडाक्याची थंडी आणि सर्वच आपत्तींना सहन करूनही ते दुसऱ्यांचा थकवा दूर करण्यात आणि दुसऱ्यांना आश्रय देण्यात किती तत्पर आहेत. प्रिय मित्रांनो, वृक्षरूपाने जन्म घेऊन त्यांनी या जन्मात यश मिळवले आहे. ते दुसऱ्यांना आश्रय देण्यात दानशूर व्यक्तींप्रमाणे तत्पर आहेत. थोर व्यक्ती मनाच्या दानशूर व्यक्ती त्यांच्याकडे येणाऱ्या कोणालाही रिक्त हाताने पाठवित नसत. ते वृक्षही कोणालाही आश्रय नाकारित नाहीत. हे मानव समाजाला अनेक प्रकारच्या सुविधा पुरवितात. त्यापासून पाने, फुले, फळे, सावली, मुळे, साल, सुगंधी तेले, इंधन असे सर्व काही प्राप्त होते. ते उदार व जीवनाचे आदर्श उदाहरण आहे. ते अखिल प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ तन, मन, कर्म, बुद्धी, वाणी असे सर्वच समर्पित करणाऱ्या थोर व्यक्तींप्रमाणे आहे.
अशा रीतीने भगवान श्रीकृष्ण यमुनाकाठच्या वृक्षांना, फुलांना, फळांना, पानांना, अंकुरांना आपल्या करकमळांचा आल्हादक स्पर्श करीत आणि त्यांच्या कल्याणकारी कार्याची स्तुती वाखाणीत यमुना तीरावरून भ्रमण करू लागले. या जगात वेगवेगळे लोक आपल्या विचारानुसार एखाद्या विशिष्ट कार्याला मानव समाजाचे कल्याणकारी कार्य समजतात. तथापि अखिल समाजाच्या शाश्वत लाभासाठी सर्वोच्च कल्याणकारी कार्य म्हणजे कृष्ण भावनामृत आंदोलनाचा सर्वत्र प्रचार करणे हे होय. प्रत्येकाने या आंदोलनाचा प्रचार करण्यास कटिबद्ध असावे. श्री चैतन्य महाप्रभू संदेश देतात त्याप्रमाणे प्रत्येकाने गवताहूनही अधिक नम्र असावे आणि वृक्षाहूनही अधिक सहनशील असावे. श्रीकृष्णांनी स्वतः वृक्षाच्या सहनशीलतेचे वर्णन केले आहे आणि जे कृष्ण भावनामृताचा प्रचार करीत आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांच्या शिकवणुकीतून प्रत्यक्ष त्यांच्याच शिष्य परंपरेने धडा घ्यावा. वृंदावनात यमुनाच्या तीरांवरून जाताना श्रीकृष्णांनी गायींना पाण्याजवळ नेले आणि गायी यमुनेचे निर्मळ शीतल जल पित असतात ना ते एका सुंदर स्थानी बसून राहिले. तदनंतर गोचारण करून थकलेल्या गोपबालकांनी तसेच श्रीकृष्ण बलरामांनी देखील जलपान केले. गोपकुमारिकांची यमुना स्नानानंतरचे संपूर्ण 2 प्रहर श्रीकृष्णांनी आपल्या गोपाल मित्रांसोबतच घालविले. अशा रीतीने कृष्णपूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील चिरहरण नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.